सर्वांनी केअरफुली लक्ष द्या. तर इथं ऑल कोर्सेस मध्ये गेला तुम्ही तर याचा अर्थ तुमचे जे काही आपले बुक्स आहेत ते सगळे तुम्हाला इथं दिसतील. बघा मी तुम्हाला जसं सांगितलं की मोर दॅन वन रेफरन्स बुक आपण इथं यूज करायला पाहिजे. एररलेस असेल, एमटीजी असेल, दिशा पब्लिकेशन असेल, हे वेगळे म्हणजे जवळपास 60 बुक्स इथे तुम्हाला ऍक्सेस करायला मिळतात. जर बघा प्रॅक्टिकली तुम्ही जर विचार केला एक बुकची प्राइस बघा रेफरन्स बुकची 600 ते 700 रुपीज असते. इथं जवळपास बघा नीट साठी किती बघा 49 बुक्स आहेत आणि क्वेश्चन्स किती आहेत बघा 1,76,000 टोटल क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, एवढे लायब्ररी तुम्हाला यूज करायला मिळणार आहे. आता बघा हे ऑल कोर्सेस मध्ये सगळे बुक्स आहेत बघा. आता नीट मेडिकल पास इथं काही गरज नाही जायची. हे जे इंडिव्हिज्युअल आहे ना, ज्यावेळी आपल्या इन्स्टिट्यूटची टेस्ट असेल म्हणजे आता ह्या संडेला जी ऑनलाईन टेस्ट असेल ती या इंडिव्हिज्युअल गेल्यानंतर तुम्हाला इथं ऑटोमॅटिकली इथे एक बॅच दिसेल. आता इथं डेली क्विज जे आहे त्याच्या खाली तुम्हाला इथं दिसेल की लडकत सायन्स अकॅडमी 12th पास आउट बॅच असं नाव येईल तिथं आणि त्या बॅचच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ती टेस्ट दिसेल. येतं लक्षात? क्लिअर आहे का सर्वांना की आपण जी टेस्ट घेणार आहे ते कुठे जायचं बघा. ऍप ओपन केलं की जस्ट खाली जायचं, ऑल कोर्सेस नीट पास मेडिकल आणि इंडिव्हिज्युअल वरती गेलो आपण तर त्याच्यावरती काय तुमच्या स्वतःचं ओन हे असणार आहे. त्याच्यामध्ये मग इथं आपल्या अकॅडमीचा एक काय असेल बॅच नेम असेल 12th पास आउट बॅच. त्याच्यावरती क्लिक केलं जेई वाल्यांसाठी जेई येईल, नीट वाल्यांसाठी नीट येईल. क्लिक केलं की तुम्हाला तिथं आतमध्ये टेस्ट दिसेल. आता मी जर सांगितलं की 9 वाजता टेस्ट चालू होणार आहे तर ते टेस्ट 9 ला बरोबर चालू होईल, 12 ला संपेल. ठीक आहे, ती टेस्ट ॲज पर जसं एनटीएचे तुमचं जे काही प्लॅटफॉर्म असतो त्या पद्धतीने असेल. हे झालं आपल्या टेस्ट विषयी. ठीक आहे, आता बुक्स कशी यूज करायचे बघा. ऑल कोर्सेस मध्ये मी गेलो. आता बघा इथं दिलेलं एररलेस बायोलॉजी. ठीक आहे, एररलेस बायोलॉजी व्हॉल्यूम 1 व्हॉल्यूम 2. व्हॉल्यूम 1 म्हणजे नेहमी लक्षात ठेवा 11th, व्हॉल्यूम 2 म्हणजे 12th आहे. आता बायोलॉजी नाही मी घेत, केमिस्ट्री घेऊ आपण. व्हॉल्यूम 2 घेऊ बघा. ठीक आहे, युनिव्हर्सल बुक्सचं आपण काय केलं बायोलॉजी वरती गेलो पहा, सॉरी केमिस्ट्री वरती गेलेलो आहे आपण. ठीक आहे, केमिस्ट्री वरती आल्यानंतर बघा इथं इथं काय आलेलं आहे पहा. केमिस्ट्री मध्ये काय एररलेस केमिस्ट्री नीट अँड एम्स 2021 हे बुक आहे ऑलरेडी. आता याचं काय थोडंसं डेमो व्हर्जन नाही आहे, याचं अवेलेबल नाही आहे बहुतेक, याचे असेल. हा ठीक आहे, बायो वरती जाऊ आपण. बायोचे आहे बघा. एक कुठलंही एक एक्झाम्पल मी बुक तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, बघा हे नंबर ऑफ जे काही बुक्स असतील याच्यामध्ये कोणत्याही एका बुक मध्ये मी जाऊन फक्त दाखवतो की यूज कसं करायचं तुम्हाला. ठीक आहे, या बुक मध्ये गेलात तुम्ही, इथं गेल्यानंतर बघा इथं एररलेस बायोलॉजी लाइव्हिंग वर्ड बायो बघा बायोलॉजिकल क्लासिफिकेशन असे 2 चॅप्टर ओपन आहेत. म्हणजे हे डेमो व्हर्जन आहे त्यासाठी हे असे दिसतात. तर याच्यावरती समजा तुम्ही लाइव्हिंग वर्ड वरती गेला. ठीक आहे, त्याच्या आतमध्ये गेल्यानंतर बघा इथे येते प्रॅक्टिस 230 क्वेश्चन्स. प्रॅक्टिस म्हणजे 230 क्वेश्चन्स आहेत प्रॅक्टिससाठी. त्याच्यानंतर रिवाइज म्हणजे फ्लॅश कार्ड आहे बघा. तर फ्लॅश कार्डचा अर्थ काय असतो की बघा समजा एका चॅप्टर मध्ये समजा 100 प्रश्न आहेत आणि त्यामधले तुम्हाला 10च प्रश्न महत्त्वाचे वाटले तर ते तुम्ही फ्लॅश कार्ड मध्ये सेव्ह करू शकता. म्हणजे या एररलेस मध्ये तुम्ही गेला पहिल्या चॅप्टर वर गेले की 10च प्रश्न त्या रिव्हिजन मध्ये तुम्हाला दिसेल फ्लॅश कार्ड मध्ये. ठीक आहे, त्याच्या खाली ऑप्शन आहे स्टार्ट टेस्ट की तो चॅप्टर ज्यावेळी तुम्ही हे 230 क्वेश्चन्स कराल तर त्यावेळी तुम्ही हे स्टार्ट टेस्ट 30 क्वेश्चन्सची एक टेस्ट असेल इनबिल्ट, ती तुम्ही देऊ शकता. स्वतःला चेक करू शकता की हा चॅप्टर या पुस्तकातला किती क्लिअर झालेला आहे. बघा हे जे क्वेश्चन किंवा हे टेस्ट आहे ही फक्त एररलेस मधले बायोलॉजी व्हॉल्यूम 1 वरतीच आहे, एररलेस मध्येच. ठीक आहे, आता समजा या चॅप्टरची तुम्हाला थेरी वाचायची आहे तर बघा इथे लास्टला बघा इथं मी मार्क करतो. इथं बघा हे दिलेलं आहे ना द लाइव्हिंग वर्ड, त्याच्यावरती जस्ट तुम्ही क्लिक केलं ना तर बघा डायरेक्टली तुम्हाला काय होतं, तुम्ही अलाउ केल्यानंतर पुस्तक ओपन होतं पहा. म्हणजे जो काही पहिला चॅप्टर आहे डायरेक्टली एररलेस ते पुस्तकच ओपन होतं. डायरेक्टली तुम्ही असं झूम करून वगैरे झूम आउट करून हे डायरेक्टली बुक वाचू शकता. थेरी बघा हा थेरीचा पार्ट आहे. नेक्स्ट केल्यानंतर नेक्स्ट पेजेस येतील. ठीक आहे, मग जेवढी पण थेरी असेल ती तुम्ही इथं वाचू शकता. ठीक आहे, म्हणजे एक एक्झाम्पल काय बघा की हे पुस्तक विकत घ्यायची गरज नाहीये, बट तुम्ही डिजिटल फॉर्म मध्ये हे तुम्ही इथं वाचू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने पहा हे तुम्ही वाचू शकता. ठीक आहे, म्हणजे हे थेअरीचा पार्ट झाला इथे. त्यानंतर प्रॅक्टिस पण झाली आणि स्टार्ट टेस्ट. तर स्टार्ट टेस्ट तुम्ही ज्यावेळी प्रॅक्टिस होईल त्यावेळी तुम्ही ते करू शकता. तर हे फ्लॅश कार्ड काय आहे
प्रॅक्टिस मध्ये आपण गेलो ना, तर तुम्हाला बघा इथं स्मार्ट प्रॅक्टिस आणि ॲज पर द बुक अशा दोन प्रॅक्टिस दिसतील. स्मार्ट प्रॅक्टिसचा अर्थ काय होतो, की तुम्हाला येताना क्वेश्चन्स हे तुम्ही जसं सॉल्व्ह करताय त्याच्या आधारावरती येताना क्वेश्चन्स येतात. सोपे सोपे सॉल्व्ह केले की नंतर येताना हळूहळू डिफिकल्ट क्वेश्चन्स येत राहतात. आणि ॲज पर द बुक म्हटलं तुम्ही इथं, ॲज पर द बुक म्हणजे हे बघा, हे जर ॲज पर द बुक म्हटलं तुम्ही, ॲज पर द बुकचा अर्थ काय होतो, की जसं पुस्तकामध्ये पहिला क्वेश्चन आहे, म्हणजे हे एररलेस बुक आहे, त्यातला पहिला चॅप्टर आहे, जो बुक मध्ये पहिला क्वेश्चन आहे तोच इथं पहिला क्वेश्चन येणार आणि त्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. बघा मी एक करून दाखवतो. स्टार्ट वरती मी क्लिक केलं. आता बघा हा पहिला जो चॅप्टर आहे त्याच्यावरती आता बघा इथं तुम्हाला सगळ्यांना दिसत असेल, इथं एरो दिसतोय बघा, ठीक आहे. नेचर अँड स्कोप ऑफ बायोलॉजी. ऍक्च्युली हा जो चॅप्टर आहे द लाइव्हिंग वर्ल्ड, त्याच्यामध्ये हा एक छोटा टॉपिक आहे, ठीक आहे. मग तिथं arrow वरती क्लिक केलं की बघा त्याचे जे सब टॉपिक्स आहेत ते ओपन होतात. की बघा नेचर अँड स्कोप ऑफ बायोलॉजी, अंडरस्टँडिंग लाईफ, बरोबर आहे. मग हे जे सिस्टमॅटिक्स हे जे आहेत वेगवेगळे टॉपिक्स आहेत. आता तुम्हाला जर अंडरस्टँडिंग लाईफ वरचेच क्वेश्चन सॉल्व्ह करायचे तर त्याच्यावरती क्लिक केले की तेच क्वेश्चन्स फक्त ओपन होतील. त्याच्यावरती किती क्वेश्चन्स आहेत बघा, इथं असं सर्कल नंतर कळतं 33 क्वेश्चन्स आहेत, 33. समजा तुम्हाला सिस्टमॅटिक्स वरती जायचंय तर त्याच्यावरती किती क्वेश्चन्स आहेत ते ऑटोमॅटिकली ओपन होतील, ठीक आहे. जे काय आहेत जेवढे असतील तेवढे बघा इथं सगळे क्वेश्चन्स दिसत आहेत, किती, जेवढे 100 150 200 असतील, ठीक आहे. म्हणजे टॉपिक त्या चॅप्टर मध्ये गेले की टॉपिक वाईज तुम्ही प्रश्न सोडवू शकता. आता दुसरी गोष्ट, हा प्रश्न सोडवायचा कसा. हा क्वेश्चन आहे समजा, तर त्याच्यामध्ये तो कधी काय विचारलेला आहे बघा, हा क्वेश्चन कधी विचारलेला काय हे पण सगळं इथं दाखवतं, ठीक आहे. दुसरी गोष्ट, हे 4 ऑप्शन्स पैकी तुम्हाला वाटलं बी ऑप्शन, तुम्ही शो म्हटला तर बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे की करेक्ट ऑप्शन आहे पहिला. आपण जो दिलेला आहे तो इनकरेक्ट आहे आणि पहिला का करेक्ट आहे त्याचं एक्सप्लेनेशन इथं दिलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्ही 1-2 मिनिटांमध्ये तुम्हाला मागे बघायचं नाही किंवा टेक्स्टबुक मध्ये हुडकत बसायचं नाही की पहिल्या युनिट मध्ये पहिली एक्सरसाइज त्याचं काय आहे काय नाही ते, ठीक आहे. डायरेक्टली इथं नेक्स्ट म्हटलं तुम्ही, नेक्स्ट क्वेश्चन येईल. समजा वाटलं थर्ड क्वेश्चन आहे, थर्ड ऑप्शन आहे, क्लिक केले की ते रॉंग आहे, करेक्ट काय पहिलाच आहे, ठीक आहे. मग हे अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, प्रॅक्टिस करू शकता, खूप क्विक करू शकता. आता याच्यामध्ये इथे एक ऑप्शन आहे पहा, हा जो ऑप्शन आहे तो आहे बुकमार्क, ठीक आहे. बुकमार्क म्हणजे काय, हे असं केल्याचा अर्थ बघा आपण खून करून ठेवतो की हा प्रश्न तुम्हाला बघायचा नंतर, ठीक आहे. तर ते बुकमार्क करून ठेवतो की जे जे प्रश्न येत नाहीयेत किंवा डिफिकल्ट जात आहेत. आणि इथे क्रिएट फ्लॅश कार्डचा ऑप्शन आहे पहा. आता क्रिएट फ्लॅश कार्डचा अर्थ काय तर ते बघा, मी त्याच्यावरती क्लिक केलं की ते विचारते की ऍड फॉर रिव्हिजन. आता बघा काही प्रश्न तुम्हाला असं वाटतात की हे फारच महत्वाचे आहेत, तर ते रिव्हिजन साठी मी ऍड केलं. ऍड केलं की ऑटोमॅटिक ते फ्लॅश कार्ड तयार झालेलं असतं, ठीक आहे. आता हे प्रश्न तर तुम्हाला कळाले की प्रत्येक चॅप्टर वाईज, आता मी बॅक गेलेले, प्रत्येक चॅप्टर वरती टॉपिक वाईज कशी प्रॅक्टिस करायची, ठीक आहे. फ्लॅश कार्ड कसं तयार करायचं किंवा जे काय असेल ते. आता हेच तुम्ही जर इथं बघा, इकडे बॅक होऊन आला, एकदा बॅक झाल्यानंतर बघा इथं तुम्हाला दिसेल, जसं मी म्हटलं होतं रिव्हिजन मध्ये गेला तुम्ही आता फ्लॅश कार्ड मध्ये, तर ऑटोमॅटिक बघा तो क्वेश्चन दिसेल, द सायन्स ऑफ नेमिंग द प्लांट इज नोन ॲज. त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं ना तर बघा तो प्रश्न दिसेल. आणि असं वरती क्लिक केलं, असं वरती रेष ओढली की काय होईल, उत्तर येईल. खाली रेष ओढली की प्रश्न आणि वरती रेष ओढली की उत्तर. फक्त आन्सर येणार, इथं ऑप्शन्स येणार नाही. म्हणजे ही फॅसिलिटी कशासाठी दिली की तुम्ही एका तासात किंवा अर्ध्या तासात एक चॅप्टर रिवाइज करून पटपट पटपट जे तुमचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स होते ते तुम्ही रिव्हिजन करू शकता, ठीक आहे. हे झालं एक चॅप्टर. अशा पद्धतीने तुम्ही नंबर ऑफ चॅप्टर्स हे जे खाली दिलेले आहेत पहा, व्हॉल्यूम 1 मध्ये एवढे चॅप्टर्स आहेत, ते तुम्ही सगळे प्रॅक्टिस करू शकता फक्त एररलेस पुस्तकामधलं, एररलेस बुक मधलं, ठीक आहे. आता हे लक्षात घ्या. तर हे ज्यावेळी प्रॅक्टिस होईल, आता बघा मी बॅक जातोय, हे असे वेगळे बुक्स आहेत तर याच्यामधून तुम्ही वेगळे प्रॅक्टिस करू शकता. आता दुसरी गोष्ट की आता उद्या टेस्ट मी ठेवली समजा 5th लेसन वरती, ठीक आहे. मग तुम्हाला समजा तुमचे स्वतःचे टेस्ट घेऊन बघायचे, तर तुम्ही काय करू शकता, त्याच बुक मध्ये गेला तर बघा इथं टेस्टचा ऑप्शन दिसतोय. टेस्ट वरती तुम्ही क्लिक केल्यानंतर बघा इथं काय आहे, कस्टम टेस्ट. टेस्ट मध्ये कस्टम वरती गेला, क्रिएट युअर ओन टेस्ट बघा इथं आलेलं आहे, क्रिएट युअर ओन टेस्ट, कळतं ना. म्हणजे तुम्ही स्वतःची टेस्ट तुम्ही स्वतः तयार करू शकता. क्लिक केलं तुम्ही इथं की एररलेस मधले हे किती चॅप्टर आहेत, व्हॉल्यूम 1 मधले सगळे आलेले आहेत बघा. आणि प्रत्येक चॅप्टर वरती किती क्वेश्चन्स आहेत बघा, हे बघा हे किती क्वेश्चन्स आहेत, इथं आकडे दिलेले आहेत पुढे, कळते का. एवढे क्वेश्चन्स जर केले ना, आता हे एररलेस हे टॉपचं पब्लिकेशन आहे म्हणून मी एररलेस वरती फोकस करतोय.
याच्यामध्ये दिशा पब्लिकेशनचे पण खूप छान बुक्स आहेत. पण एवढे क्वेश्चन्स एका टॉपिक वरती आहेत, तर तुम्हाला जे टॉपिक पाहिजेत. आता बघा, तुम्हाला असं वाटलं फर्स्ट टॉपिक एक आहे मॅडमने दिलाय टेस्टसाठी, हा फोर्थ वन पण आहे, ठीक आहे. आता हे फ्री मध्ये दोनच आहेत म्हणून मी फक्त दाखवतो. तुम्ही असे कोणतेही टॉपिक निवडू शकता, नेक्स्ट करू शकता. तर इथं बघा दाखवते इझी क्वेश्चन्स किती आहेत 481 आणि ॲव्हरेज किती आहेत 511, ठीक आहे. मग आता याच्यामधले तुम्हाला फक्त इझी नकोय, फक्त ॲव्हरेज मधलेच पाहिजेत किंवा फक्त इझी पाहिजेत, ॲव्हरेज नको सुरुवातीला, तर तुम्ही तशी टेस्ट तयार करू शकता किंवा ह्या दोघांमधले यायला पाहिजेत. रॅन्डम क्वेश्चन्स यायला पाहिजेत कसे पण, का इनकरेक्टली आन्सर्स प्रिव्हियसली, म्हणजे अगोदर चुकीचे आन्सर्स दिलेले यायला पाहिजेत, का आस्क इन प्रिव्हियस एक्झाम्स मध्ये विचारलेले यायला पाहिजेत, का तुम्ही बुक मार्क केलेले क्वेश्चन्स. म्हणजे आता बघा, समजा एक धडा असेल किंवा 5 चॅप्टर आहेत, तर 5 चॅप्टर मध्ये तुम्ही 100 एक प्रश्न बुक मार्क करून ठेवलेले आहेत की जे तुम्हाला येत नव्हते, पण आता अभ्यास केलाय, आता बहुतेक तुम्हाला येतील. मग बुक मार्क केलेलेच प्रश्नांवरती टेस्ट घ्यायची का रॅन्डम वरती घ्यायची, तुम्ही ठरवून नंबर ऑफ क्वेश्चन. आता ही पण फ्लेक्सिबिलिटी तुम्हाला दिलेली आहे की 50 क्वेश्चन घ्यायचेत आणि वेळ किती पाहिजे, मला 60च मिनिटे पाहिजेत, ठीक आहे. नेक्स्ट म्हटलं की डायरेक्टली तुमचे बघा हे टेस्ट, तुम्हाला नाव काय द्यायचं हे तुम्ही तुमचं ठरवू शकता, ठीक आहे. हे बघा एररलेस बायोलॉजी व्हॉल्यूम 1 आणि टेस्ट 1 आहे, 60 मिनिट्स, दोनच चॅप्टर. बघा इथं कोणते दोन चॅप्टर तुम्ही निवडलेले आहेत, किती क्वेश्चन्स आहेत, किती वेळ घेतलाय, सगळं येतं इथं, ठीक आहे. मग लगेच तुम्ही लेट्स गो म्हटलं इथं की डायरेक्टली एनटीएच्या प्लॅटफॉर्म नुसार टेस्ट लगेच तयार होईल तुमची. स्टार्ट म्हटले की झाली टेस्ट तयार झालेली आहे आणि टेस्ट स्टार्ट पण झालेली, ठीक आहे. सिमिलरली जसं काय ABCD 7 नेक्स्ट केलं तुम्ही, 7 नेक्स्ट करू शकता. समजा 6-1 वरती जायचे डायरेक्टली किंवा 12th-1 वरती जायचे, ठीक आहे. किंवा इथं बघा वरती विंडो आहे व्ह्यू ऑल क्वेश्चन्स, कळते का. व्ह्यू ऑल क्वेश्चन्स याचा अर्थ सगळे क्वेश्चन्स एकाच वेळी बघायचेत का, ही पण फॅसिलिटी आहे. इथं क्लिक केलं की बघा सगळे क्वेश्चन्स झाले ओपन, कळतंय. म्हणजे तुम्हाला जे येतं ते लक्षात ठेवू शकता तुम्ही आणि तेच प्रश्न डायरेक्टली तुम्ही आन्सर देऊ शकता, कळतंय सर्वांना. हे पण ऑप्शन आहे. आता बघा, ज्यावेळी आपण आपली टेस्ट तयार करणार आहे ना, तर त्यावेळी काय होणार आहे की इथं जो ऑप्शन आहे ना, तिथं काय असणार आहे व्ह्यू सेक्शन्स. तर तिथे एक सेक्शन असेल फिजिक्स, एक असेल केमिस्ट्री आणि एक असेल बायोलॉजी किंवा मॅथ्स, ठीक आहे. तर तुम्हाला समजा पहिले बायो सोडवायचे, तर तिथं सिलेक्ट करताना बायो घ्या, फक्त बायोचेच क्वेश्चन्स येतील. फिजिक्स घ्या, फिजिक्सच येतील, कळतंय. म्हणजे जे तुम्हाला पाहिजे ते पहिल्यांदा सोडवू शकता. आणि हे असे बघा हे क्वेश्चन्स आहेत, 50 क्वेश्चन्स आहेत. जसं सोडवत जाल तसं टाइम कमी होत जाईल. टेस्ट सोडवताना बऱ्यापैकी नेटवर्क पाहिजे, खूप चांगलं असायची गरज नाहीये, पण फारच कमी पण नको. तर ॲव्हरेज नेटवर्क मध्ये पण आपलं जे ऍप आहे ते परफॉर्म करतं खूप छान पद्धतीने. आणि तुम्ही जस्ट हे 7 नेक्स्ट करू शकता. तर समजा टेस्ट झाली तुमची, सबमिट म्हटलं तुम्ही, तर लगेच इथं येतं बघा किती नंबर ऑफ क्वेश्चन्स होते, किती जणांचे आन्सर्स दिलेत, नॉट आन्सर्स किती होते, मार्क फॉर रिव्ह्यू किती केले आणि नॉट विजिटेड 43 होते, ठीक आहे. हा डाटा एनटीएचा पण सबमिट करताना असंच येतं. आणि सबमिट म्हटलं तुम्ही टेस्ट की लगे रिझल्ट येतो, ठीक आहे. तुम्ही टेस्ट सबमिट केली की लगे इथं रिझल्ट शो होतो की तुम्हाला किती मार्क पडलेले आहेत, म्हणजे किती क्वेश्चन्स करेक्ट आलेत. पहा इथं इथं रिझल्ट दिसतो तुमचा 50/0 क्वेश्चन्स करेक्ट आलेले आणि वेळ किती लावला तुम्ही, ठीक आहे. हे सगळं इथं बघता येतं. आता जो झालेला पेपर आहे तो बघायचा कसं काय, तर रिव्ह्यू मध्ये तुम्ही गेला ना, हे जे रिव्ह्यू आहे ऑप्शन, तर रिव्ह्यू मध्ये तुम्ही गेला की रिव्ह्यू मध्ये बघा टेस्ट तुमची दिसते की इनकरेक्ट तुम्ही सॉल्व्ह केलं, हे करेक्ट ऑप्शन होतं, त्याचं एक्सप्लेनेशन काय आहे. लगेच दुसऱ्यावरती क्लिक केलं की दुसऱ्याचं दाखवेल, ते तिसऱ्यावरती क्लिक केलं की तिसऱ्याचं इनकरेक्ट करेक्ट काय आहे. आता याच्याही पेक्षा जर तुम्हाला असं एवढा टाइमपास करण्यापेक्षा जर तुम्हाला डायरेक्टली बुकच्या फॉर्म मध्ये पाहिजे असेल, तर इथं बघा एक ऑप्शन आहे टेस्टच्या वरती, टेस्टचा रिव्ह्यू घेतोय, तर जर त्याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर बघा डायरेक्टली PDF सारखाच पेपर ओपन होतो. आता बघा याच्यामध्ये काय आहे बघा, हा जर दुसरा प्रश्न आहे, याचे हे 4 ऑप्शन्स, तुम्ही कोणता ऑप्शन दिलाय 3, पण करेक्ट आन्सर काय 2 आणि त्याचं एक्सप्लेनेशन काय, कळते का. प्रत्येक प्रश्नासाठी एवढे डिटेल्स तिथं येतात तुम्हाला की बरोबर काय प्रश्न होता, म्हणजे त्याचे ऑप्शन्स काय होते, तुम्ही काय आन्सर दिले आणि करेक्ट काय आणि त्याचं एक्सप्लेनेशन काय येते लक्षात. हे प्रत्येक क्वेश्चन साठी असंच येतं बघा. मग हे पीडीएफच्या फॉर्म मध्ये तुम्ही हे बघू शकता, अभ्यास करू शकता खूप कमी वेळेमध्ये. याचे स्क्रीनशॉट्स काढता येत नाहीयेत, हे लक्षात ठेवा. या ऍप मध्ये आपण ते सिक्युरिटी पर्पज साठी याचे स्क्रीनशॉट काढता येत नाहीत. तर मग हे तुम्ही असं चेक करू शकता. इथं खाली ग्राफ पण आहे, तुम्ही किती टाइम लावला, काय झालं, ठीक आहे.
आन्सर्स कसे दिले, टाइम स्पेंड किती केला, काय केलं, सगळं मायक्रो लेवल अनालिसिस सगळं होतं इथं. ठीक आहे. हे झालं टेस्टचं प्लॅटफॉर्म. म्हणजे कस्टम टेस्ट मध्ये तुम्ही टेस्ट तयार करू शकता. आणि ओव्हरव्ह्यू मध्ये गेले तुम्ही की तुम्ही जे दिलेले टेस्ट आहेत त्याचा ओव्हरव्ह्यू तुम्हाला दिसतो. ठीक आहे. किती क्वेश्चन्स होते, किती करेक्ट केले, काय झालं, किती मार्क आहेत ते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने बघा, हे मी एका बुकसाठी दाखवले तुम्हाला. असे वेगवेगळे बुक्स तुम्ही यूज करू शकता, वेगवेगळे टेस्ट. आता बघा इथं तर बघा बायोलॉजी फॉर्म्युला बुक आहे बघा. आता हे तर किती छान आहे बघा. बायोलॉजी फॉर्म्युला बुक्स युनिव्हर्सल बुक्सचं आहे. हे पुस्तक तुम्ही बाहेर विकत घ्यायला गेलं तर 300-400 रुपये घालावे लागतील तुम्हाला. पण इथं तुम्हाला फ्री मध्ये मिळेल. डायरेक्टली म्हणजे फ्री मध्ये म्हणजे डायरेक्टली तुम्ही बघू शकता, त्याच्यातून अभ्यास करू शकता. त्याच्यामध्ये थेअरी असेल. आता इथं बघा, इथं काय दिलं, NTA 101 स्पीड टेस्ट, दिशा पब्लिकेशन. ह्याच्यामध्ये काय केलं की फिजिक्सचे 35 चॅप्टर वरती 35 टेस्ट आहेत, केमिस्ट्रीच्या आहेत, बायोच्या आहेत. तर हे तुम्ही सगळे ऍक्सेस करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढे पाहिजे ते बुक्स आहेत. ठीक आहे. बायोलॉजीचे खूप आहेत, फिजिक्सचे, केमिस्ट्रीचे आहेत. NCERT म्हणजे हे MTG चे आहेत पहा. आता हे विलेज पब्लिकेशन आहे, हे पण फॉरेन ऑथर आहे पहा. हे पण जबरदस्त पुस्तक आहे. परत DPP चे आहेत बघा. जे एररलेस पब्लिकेशनचे DPP, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा मॅथ्स असेल मॅथ्स. आता हे रॅपिड केमिस्ट्री, रॅपिड फिजिक्स. आता हे थेअरीचं पार्ट आहे बघा. याच्यामध्ये थेअरी खूप छान दिलेली आहे त्यांनी, फक्त फॉर्म्युला लेवलने दिलेला आहे. ठीक आहे. सर्वांना ऍप कसं यूज करायचं हे समजलं का? येस ऑर नो?